योगेश गलांडे अडचणीत, खंडणी प्रकरणी एफआयआर. अहिल्यानगर एमआयडीसीतील लाखोंची खंडणी प्रकरणाने राजकीय वर्तुळासह औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस दलात दाखल झालेल्या फिर्यादीप्रमाणे शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख आणि स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष पप्पू उर्फ योगेश चंद्रकांत गलांडे आणि त्याचा साथीदार दत्तात्रय तपकिरे याच्यावर गेल्या 2 वर्षात 6 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार एक्साइड इंडस्ट्रीजकडून मिळणारा जॉब वर्क चालू ठेवण्यासाठी प्रत्येक ऑर्डरवर 10% रक्कम द्यावी लागेल असा दबाव टाकून पैशासाठी वारंवार धमक्या देण्यात आल्या. पैशांचा प्रवाह थांबल्यानंतरही भविष्यात एमआयडीसीमधून कोणतेही काम करू देणार नाही अशा स्पष्ट धमक्या देण्यात आल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. या खंडणी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि उद्योग क्षेत्रावरचा दबाव यावर आता चर्चा रंगली आहे. पुढील तपासात अजून धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. मी चिरंजीव दत्तात्रय गाडवे, राहणार बोलेगाव फाटा, गणेश चौक. मी आज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे की युवा सेना जिल्हा प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष योगेश गलांडे व दत्ता तापकिरे हे मी एमआयडीसी मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. तर योगेश गलांडे व दत्ता तापकिरे हे मला गेल्या 2 वर्षापासून वारंवार मला जी काही वर्क ऑर्डर कंपनीकडे मिळते त्याच्या मागे आम्हाला 10% दे, नाहीतर आम्ही तुझं कंपनीतलं काम बंद पाडू, तुझे जे वर्कर लोक आहेत त्यांना हाकलून देऊ, तुझं मॅनेजमेंटशी बोलून काम रिजेक्ट मारू किंवा तुला मॅनेजमेंटला सांगून ब्लॅकलिस्ट करून टाकू, अशी वारंवार धमकी देतात. व या सगळ्या आमच्या पूर्तता केल्या नाही तर आम्ही तुला जीव मारू, एमआयडीसीत फिरून देणार नाही, अशी वारंवार मला धमकी देतात. तर माझी प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की या योगेश गलांडे व दत्ता तापकिरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व माझी कंपनीच्या मॅनेजमेंटकडे सुद्धा एक नम्र विनंती आहे की योगेश गलांडेच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. तो माझ्या सहित इतरही व्हेंडर लोकांना या प्रकारच्या धमक्या देतो की मॅनेजमेंटला सांगून तुम्हाला आम्ही ब्लॅकलिस्ट करू. माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ते कठोर कारवाई करतील.